नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपला विषय आहे गणित। आपलं जे 13वे प्रकरण आहे ते आहे त्रिकोणांची एकरूपता। हे जे त्रिकोणांची एकरूपता आहे आपलं 13वे प्रकरण ते आपण आज अभ्यासणार आहोत। तर पहा मुलांनो, यामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत तर त्रिकोणांच्या ज्या कसोट्या आहेत तसेच आपण या पाठामध्ये त्रिकोणांचे जे एकरूपता आहे त्याचा अभ्यास करणार आहोत आणि त्रिकोणाच्या एकरूपतेचा जे कसोट्या आहेत त्याचा देखील आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत। चला मग मुलांनो सुरुवात करूया त्रिकोणाची एकरूपता हे पाठ अभ्यासण्यासाठी। तर पहा, आपल्याला त्रिकोणाची एकरूपता म्हणजेच काय हे आपल्याला या पाठामध्ये समजून घ्यायचं आहे। तर या अशा प्रकारे आपल्या इथे काही कसोट्या आहेत, त्या कसोट्या देखील आपण काय करणार आहोत अभ्यासणार आहोत। जसे की बा ही कसोटी आहे, बाकोबा ही कसोटी आहे, को बा ही देखील कसोटी आहे। त्यांचा देखील अभ्यास आपण या पाठामध्ये करून घेणार आहोत। तर पहा मुलांनो, ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात, आता बघा या ज्या आकृत्या आहेत त्या परस्परांशी कशा जुळत आहेत तर अगदी तंतोतंत जुळत आहेत, म्हणून ह्या आकृत्यांना काय म्हणतात तर एकरूप आकृती असे म्हणतात। जसं आपण इथे पाहू शकतो की कोन DEF एकरूप कोन PQR यांच्या बाजू देखील कशा आहेत तर रेख DE एकरूप रेख PQ, तसेच एकरूप रेख EF एकरूप रेख QR, त्यानुसार रेख FD एकरूप रेख PR ह्या कशा आहेत तर संगत आहेत, सारख्या आहेत, म्हणून ह्या दोन्ही कोनांना काय म्हटलं जातं तर एकरूप आकृत्या असे म्हटलं जातं। तर पुढील काही उदाहरणांद्वारे देखील आपण काय करणार आहोत तर एकरूप कसोट्या ज्या आहेत, आकृत्यांच्या ज्या काही त्रिकोणाच्या ज्या कसोट्या आहेत त्या आपण इथे अभ्यास करणार आहोत। त्यांचे काही नियम आहेत ते देखील आपण इथे पाहू शकतो। बघा, ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात त्या आकृत्यांना एकरूप आकृत्या असे म्हणतात। ज्या रेषाखंडाची लांबी समान असते ते काय असते तर रेषाखंड एकरूप असतात। समजा DE एकरूप रेषाखंड PQ यांची जी लांबी आहे ती जर समान असेल तर त्याला काय म्हणतात तर एकरूप रेषाखंड असे म्हणतात। तिसरा जो आपला नियम आहे तो आहे ज्या कोनांची मापे समान असतात ते कोन कसे असतात एकरूप असतात। हे 3 सूत्र नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात त्या आकृत्या कशा असतात तर परस्परांशी एकरूप असतात। ज्या रेषाखंड समान लांबीचे असतात त्यांना काय म्हणतात एकरूप रेषाखंड असे म्हणतात, आणि ज्या कोनांची मापे समान असतात, सारखी असतात, त्याला काय म्हणतात तर एकरूप त्रिकोण असे म्हणतात। तर इथे हे जे 2 त्रिकोण दिलेले आहेत तर हे कसे आहेत तर परस्परांशी तंतोतंत जुळणारे असे त्रिकोण आहे। पुढील कृतीद्वारे देखील आपण हे सिद्ध करू शकतो। तर इथे आपण पाहू शकतो की शेजारील आकृती आपल्याला ही पाहायची आहे, कुठली आहे त्रिकोण PQR हा आहे। बघा त्रिकोण PQR, तर ही फक्त एकच आकृती नाहीये तर ह्या आकृतीमध्ये दुसरी जी आकृती आहे ती आपण ठेवलेली आहे, म्हणजेच ती ह्या आकृतीला कुठला तर त्रिकोण PQR ला कशी आहे त्रिकोण ABC ही तंतोतंत जुळणारी आहे। बघा इथे आपण बघू शकतो की त्रिकोण B हा कशाशी एकरूप करत आहे तर त्रिकोण Q शी, त्रिकोण C हा एक त्रिकोण R शी एकरूप करत आहे, आणि त्रिकोण A जो आहे तो P शी काय करत आहे तर जुळत आहे, एकरूप करत आहे। म्हणून ही जुळण्याची जी पद्धत आहे ती काय आहे तर एकसंगतीने आपण दाखवलेली आहे। त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे कसे आहेत तर एकरूप त्रिकोण आहेत जे आपण इथे समजून घेतलेले आहेत। बघा ह्या 2 आकृत्या आहेत, बघा त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR ह्या कशा आहेत तर 2 वेगवेगळ्या आकृत्या आहेत, आणि ज्या एकमेकावर आपण ठेवून काय केलं होतं तर त्या सिद्ध केल्या होत्या तर त्या कशा आहेत संगत आहे। जसं आपण इथे पाहू शकतो A संगत P, B संगत Q, C संगत R हे आपण इथे पाहिलेलं आहे। तर यांच्या ज्या रेखा आहे, रेषाखंड आहे त्या देखील कशा आहेत तर समान आहेत। जसं रेषा AB, मग इथे कुठली दाखवणार आहे रेखा PQ, रेखा BC रेषा QR, आणि रेषा AC रेखा
पी आर ह्या देखील कशा आहेत तर एकरूप आहेत. म्हणून हे दोन्ही कोण जे आहेत ते काय करतात तर एकमेकांचे संगत कोण आहेत. म्हणजेच एकमेकांचे कसे आहेत तर एकमेकांचे पूरक कोण. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे एकमेकांचे कसे आहेत तर एकमेकांचे पूरक कोण आहेत, एकरूप कोण आहेत. इथे आपल्याला दिलेलं आहे बघा, त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR हे कसे आहेत तर परस्परांशी एकरूप आहेत. एकरूप त्रिकोण असल्यामुळे त्याचं साइन आपण कसं करतो तर असे करत असतो. आपण इथे पाहिलेलं आहे की A संगत काय आहे तर B आहे. त्यांचं माप जे आहे ते कसं आहे सारखं आहे. म्हणून B संगत Q, C संगत R असे हे काय आहे तर त्रिकोणांची एकरूपता आपण इथे दाखवलेली आहे. तर बघा, जे शिरोबिंदू आहेत जे आपण इथे घेतलेले आहे ABC PQR हे काय आहेत तर त्यांचे शिरोबिंदू आहेत जे एकमेकांशी कसे आहेत तर संगत ते करतात. त्रिकोण कसे आहेत ते एकरूप आहेत. आता पुढील उदाहरणाद्वारे देखील आपण काय करणार आहोत तर हे एकरूप आहेत की नाही ते देखील आपल्याला इथे बघायचं आहे. म्हणून त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR एकरूप त्रिकोणाचे एकरूप घटक सारख्या खुणांनी आपण दाखवलेले आहेत. बघा, ह्या ज्या खुणा केलेल्या आहेत त्या सारख्या खुणांनी काय केलेलं आहे तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हा एकच सारख्या खुणांनी आपल्याला इथे दर्शवलेला आहे. तर आपण इथे पाहू शकतो हे जे दिलेले दोन त्रिकोण आहेत ते एकरूप आहेत की नाही ते देखील आपल्याला इथे पाहता येईल. तर पहा मुलांनो, इथे अनिल, रेहाना व सुरजित यांनी त्रिकोणाच्या एकरूपतेचे लेखन कसे केलेले आहे तर यांनी एकरूपतेच्या त्रिकोणाचे जे लेखन आहे ते केलेले आहे त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR आणि ह्या दोन आकृत्या आहेत त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR असे ह्या दोघांनी काय केलेलं आहे आकृत्यांचे लेखन केलेले आहे. मग इथे त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR, मग त्रिकोण BAC एकरूप रेख PQR. मग यापैकी अनिलचे व रेहानचे लेखन जे आहे ते कसे आहे बरोबर आहे आणि सुरजितचे जे आहे सुरजितने जी आकृती काढलेली आहे ते कसे आहे तर ते चुकीचे आहे. कारण सुरजितने त्रिकोणाचे जोडताना शिरोबिंदूचा एकास एक असे संगतीचा विचार केलेला नाही. जसं आपण बघितलं होतं A हा Pशी एकरूप करत नाही, B देखील Qशी एकरूप करत नाही, C देखील Rशी एकरूप करत नाही. म्हणून सुरजितने जी आकृती काढलेली आहे ती कशी आहे तर ती चुकीची दाखवलेली आहे. म्हणजेच हे जे कोण आहेत त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे त्रिकोण एकमेकांशी एकरूप दाखवता येणार नाही. आता आपण इथे पाहू शकतो की दुसरं जे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे त्या उदाहरणाद्वारे देखील आपण पाहू शकतो की शेजारच्या आकृतीतील त्रिकोणाची संख्या ही कशाने दाखवलेली आहे खुणांनी दाखवलेली आहे. जे आपण इथे पाहू शकतो की ST बरोबर काय दाखवलेले आहे रेख XY ही दाखवलेली आहे. मग शिरोबिंदूच्या ज्या एकाच एक संगतीने हे त्रिकोण एकरूप होतात त्या संगतीने त्रिकोणाची एकरूपता दोन प्रकारे आपल्याला लिहिता येते. पहिला प्रकार बघा काय आहे तर इथे आपण जो पहिला प्रकार आहे तो बघितलेला आहे. तर दुसरा आहे त्रिकोण XYZ एकरूप त्रिकोण STU हे लेखन बरोबर आहे की चूक हे आपल्याला लिहायचे आहे, सांगायचे आहे. तर बघा, इथे आपण दोन आकृत्या काढून घेतलेल्या आहे आणि ह्या ज्या दोन आकृत्या आहेत त्या बरोबर आहे की चूक आहे हे आपल्याला स्पष्टीकरणासह सांगायचं आहे. तर इथे आपण बघू शकतो, याची आपण इथे उकल करून घेतलेली आहे की निरीक्षणावरून दिलेलं त्रिकोण STU संगत कोण XYZ या एकाच एक संगती एकरूप आहे. एक प्रकार काय आहे त्रिकोण STU, इथे पाहू शकतो त्रिकोण STU त्रिकोण XYZ आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे STU UST आणि एकरूप कोण YXZ हे कसे आहेत तर एकरूप कोण करणारे आहे. म्हणून ज्या दिलेल्या आकृत्या आहेत त्या एकरूप आहेत की नाही ते आपल्याला सांगायचं होतं. तर पहा मुलांनो, हे ज्या आहे आकृत्या आपण इथे घेतलेल्या आहेत त्या कशा आहेत तर जो दुसरा प्रकार आहे म्हणजे त्याचे जे कोण आहेत ते कसे आहे एकमेकांना संगत करणारे नाही आहेत. बघा,
तर पहा मुलांनो, हे जे उदाहरण आहे त्याचे उकल आपण करून घेतलेले आहे. निरीक्षणावरून आपल्याला काय दिसत आहे की त्रिकोण STU संगत XYZ, त्रिकोण XYZ एकाच एक संगतीत एकरूप आहे. मग पहिलं जे आपल्याला दिलेलं आहे ते आहे एक, जो पहिला प्रकार आहे तो आहे त्रिकोण STU एकरूप त्रिकोण XZY. काय सांगितलेलं आहे बघा, STU एकरूप त्रिकोण XZY हा आहे XZY. त्यानंतर आपल्याला जो दुसरा प्रकार सांगितलेला आहे तो आहे UST. बघा, UST हा आहे त्रिकोण UST एकरूप त्रिकोण YXZ हा आहे YXZ. त्यानंतर सांगितलेलं आहे त्रिकोणाची एकरूपता म्हणजेच त्रिकोण XYZ हा आहे त्रिकोण XYZ एकरूप त्रिकोण STU अशी आपण लिहून घेतलेली आहे. तर बाजू ST एकरूप बाजू काय आहे तर XY आहे. मग असा अर्थ आपण इथे घेतलेला आहे आणि हे कशा आहे तर चुकीचं आहे. म्हणून त्रिकोण XY आणि Z हे कसे आहेत तर एकरूप त्रिकोण STU हे जे लेखन आहे ते कसं आहे तर चुकीचं आहे. मग आता आपण इथे बघू शकतो जे दुसरं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे आणि ते आपण इथे सॉल्व करून घेणार आहोत. बघा, पुढे दिलेल्या आकृतीत त्रिकोणाच्या जोडीतील सारख्या खुणांनी दाखवलेले एक घटक आपल्याला एकरूप आहेत. त्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूचा कोणत्या एकास एक संगतीत त्रिकोण एकरूप होतील हे सांगा व त्रिकोणाची एकरूपता आपल्याला चिन्हाने दर्शवायची आहे. मग त्रिकोण ABD, आता इथे आपल्याला काय दाखवलेले आहेत तर दोन त्रिकोण आपल्याला संगत दाखवलेले आहेत. या त्रिकोणाची AD ही काय आहे तर AD ही एक रेषा आहे. जे त्रिकोण कसे आहेत तर संगतीमध्ये आपल्याला इथे दिसून येतात. बघा, त्रिकोण ABD आणि जो दुसरा त्रिकोण आहे तो आहे त्रिकोण ADC. हे दोन जे त्रिकोण आहेत ते आपल्याला इथे मिळालेले आहे. मग त्यानुसार आपण याचे उकल जे आहे ते आपण इथे करून घेतलेली आहे. तर इथे आपण पाहू शकतो की आपल्याला जो त्रिकोण दिलेला आहे त्या त्रिकोण एक संगत आहे की नाही, म्हणजेच त्रिकोण ABD, त्रिकोण ABD, त्रिकोण ACD, बाजू AD हा सामायिक रेषाखंड आहे. आपल्याला हा जो AD रेषाखंड आहे तो कसा आहे तर सामायिक रेषाखंड आहे. प्रत्येक रेषाखंड स्वतःचे कसा असतो तर एकरूप असतो. म्हणून A संगत A, B संगत C आणि D संगत D. तर इथे त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण ACD हे दाखवलेलं आहे. म्हणजे हे त्रिकोण जे आहेत ते दोघं एकमेकांचे कसे करतात तर संगत कोण करतात. म्हणून सामायिक बाजूवर, सामायिक जी बाजू आहे ते आपण अशा पद्धतीने काय करत असतो, सामायिक बाजू दाखवत असतो. म्हणजेच ही काय आहे तर सामायिक बाजूची खूण आहे, चिन्ह आहे. जर आपण एक त्रिकोण काढलेला असेल आणि त्या त्रिकोणाच्या मध्ये जर आपल्याला समजा कुठलाही आपण एक त्रिकोण काढून घेऊ आणि त्या त्रिकोणामध्ये जर आपल्याला विभाजन करायचं असेल तर त्याची AD ही जी सामायिक बाजू आहे ती जर आपल्याला दाखवायची असेल तर आपण अशा पद्धतीने सामायिक बाजू त्रिकोणाची दाखवू शकतो. तर बघा मुलांनो, पुढील दिलेल्या माहितीनुसार आपण इथे पाहू शकतो की एखाद्या जोडीतील त्रिकोण एकरूप आहे हे दाखवण्यासाठी सर्व 6 घटकांची एकरूपता दाखवण्याची आवश्यकता नसते. म्हणजे 6 घटक हे एकरूप आहेत का हे दाखवण्याची आपल्याला काही गरज नसते. व एका त्रिकोणाचे 3 विशिष्ट घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत घटकाशी एकरूप असतात तेव्हा उरलेल्या 3 घटकांच्या जोड्यांचे परस्परांशी एकरूप असतात. म्हणजे ते विशिष्ट 3 घटक एकरूपतेची कसोटी निश्चित करतात. आपण काही त्रिकोण रचना करायला शिकलो आहोत. ते 3 घटक दिले असतात. त्रिकोणाची एकमेव आकृती आपल्याला काढता येते. तेच घटक एकरूपतेच्या कसोट्या काय करतात तर त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या ते निश्चित करतात. तर हेच आपण पुढील उदाहरणाद्वारे देखील काय करू शकतो तर ज्या कसोट्या आहेत त्रिकोणाच्या एकरूपतेच्या ते आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, जो आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे ते आहे 2 बाजू आणि समाविष्ट कोन बा कसोटी बाजूंच्या 2 जोड्या एकरूप असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोणही एकरूप असतील तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN
आपल्याला काढायचे आहेत. तर त्रिकोण ABC व त्रिकोण LMN मध्ये आपल्याला काय दाखवायचे आहे बघा. हे एकरूप आहेत की नाही यांच्या कसोट्या ह्या आपण इथे अभ्यासलेल्या आहेत. तर इथे आपण पाहू शकतो लांबी AB, इथे आपण बघू शकतो लांबी AB एकरूप लांबी LN, तसेच लांबी AC आणि दुसऱ्या कोणाची लांबी काय आहे तर LM आहे. लांबी BC आणि लांबी MN ह्या कशा आहेत तर ह्या एकरूप आहेत आणि त्या एकरूपतेचं चिन्ह देखील आपल्याला माहिती आहे. बघा संगत B त्याचा संगत कुठला आहे तर M आहे. नंतर संगत A, संगत L, त्यानंतर C आणि कोण N ह्या कशा आहेत तर त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण LMN आहे. कशा आहेत तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN हे कशा आहेत तर एकरूप त्रिकोण आहेत. हे या आकृत्याद्वारे आपल्याला दिसून येते. आणि पुढील उदाहरणाच्या सहाय्याने सुद्धा आपण काय केलेलं आहे तर ह्या आकृत्या ज्या आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत. इथे आपण पाहू शकतो 3 संगत बाजू म्हणजेच बा हे जे कसोटी आहे त्यानुसार हे उदाहरण आपण घेतलेलं आहे. लांबी PQ, आता हे दोन जे आपल्याला इथे आकृत्या दिलेल्या आहेत ती आहे त्रिकोण PQR. कुठली आहे ही PQR आणि दुसरी आहे बघा XYZ. असे दोन कोण आहेत जे बाबा कसोटीनुसार आपल्याला इथे दाखवायचे आहेत. लांबी PQ, आता इथे आपण बघू शकतो लांबी PQ ही लांबी कशाशी तर XYZशी कुठे एकरूप करते तर लांबी XYला काय करते एकरूप करते. म्हणून इथे लांबी QR ही लांबी YZला एकरूप करते आणि लांबी P बरोबर काय तर ZX, तसेच P संगत X, Q संगत Y आणि R संगत Z असे ते काय करतात एकमेकांशी संगतीने करतात. आता त्रिकोण PQR एकरूप त्रिकोण YXYZ हे कसे आहेत तर हे जे त्रिकोण आहेत ते एकरूप आहेत जे आपण इथे दाखवलेले आहेत. बघा हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत तर एकमेकांचे एकरूप आहेत, एकमेकांशी एकरूप आहेत. जसं आपण बघितलेलं आहे त्रिकोण Q कोण कुठला आहे तर इथे Y आहे. त्रिकोण P कोण Z, कोण R आणि कोण X हे कसे आहेत तर संगत आहेत ज्या आपण या दिलेल्या आकृतीवरून दाखवलेलं आहे. आता पुढचं जे उदाहरण आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत आणि त्या त्रिकोणाद्वारे देखील आपण इथे काय करणार आहोत तर दोन कोन आणि समाविष्ट बाजू कोबाको जे कसोटी आहे त्यानुसार आपण हे जे एक्झाम्पल आहे ते आपण घेतलेलं आहे. तर बघा त्रिकोण XYZ इथे कुठे दिसत आहे बघा XYZ हा एक त्रिकोण आहे आणि त्रिकोण DEF बघा हे आहे त्रिकोण DEF. हे आपल्याला कसे काढायचे आहेत तर लांबी XZ इथे दिसत आहे आपल्याला लांबी XZ आणि त्यानंतर लांबी याची काय आहे तर DF. काय आहे लांबी DF. मग इथे कोण X एकरूप काय असणार आहे तर कोण D असणार आहे म्हणून कोण X एकरूप कोण D. त्यानंतर कोण Z एकरूप कोण काय असणार आहे तर F असणार आहे. एकरूप कोण Y एकरूप कोण E. त्यानंतर आपण इथे दाखवू शकतो X संगत कोण D, Y संगत कोण E, Z संगत कोण F. या संगतीनुसार आपल्याला इथे असं कळून येतं की हे जे दोन कोण आहेत कोण XYZ आणि कोण EFD हे कोण कसे आहेत तर एकमेकांचे ते एकरूप कोण आहेत. या उदाहरणाद्वारे आपण ते सिद्ध केलेलं आहे. तर आपलं जे चौथं आहे कोबाको कसोटी, कोकोवा कसोटी म्हणजे बाकोको कसोटी हे देखील आपण इथे बघणार आहोत. तर बघा ह्या कसोटीनुसार आपण इथे असे सिद्ध करू शकतो की दोन त्रिकोणातील संगत कोणाच्या दोन जोड्या एकरूप असतील तर उरलेले कोण कसे असतात एकरूप असतात. कारण प्रत्येक त्रिकोणातील तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज ही किती असते तर 180 अंश असते. म्हणून कोणतेही दोन कोण व एका कोणाची लगतची बाजू दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोण व संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर कोबाको कसोटीची अट पुरी होते व ते त्रिकोण कसे असतात तर ते त्रिकोण एकरूप असतात. आता हे त्रिकोण कसे आहे तर एकरूप आहे जे आपण इथे दाखवलेले आहेत.
आता पुढील उदाहरणाद्वारे सुद्धा आपण हे पाहू शकतो. तर पहा, जे आपलं 5वं उदाहरण आहे ते आहे काटकोन त्रिकोणाची कर्णभुजा कसोटी. मग काटकोन त्रिकोणाचा कर्ण व एक भुजा दिली असता एकमेव त्रिकोण काढता येतो. एका काटकोन त्रिकोणाचा जो कर्ण आहे व भुजा दुसऱ्या काटकोन त्रिकोणाच्या संगत घटकाशी कशी असते, एकरूप असलेले 2 काटकोन त्रिकोण आपल्याला काढायचे आहे. वर दिलेल्या रीतीप्रमाणे आपण ते कसे दाखवणार आहोत, तर एकरूप दाखवणार आहोत. म्हणून इथे आपण काय केलेलं आहे, तर 2 जे त्रिकोण आहे ते आपण इथे काढून घेतलेले आहे आणि ते एकरूप आहेत की नाही ते देखील आपण इथे दाखवलेले आहे. तर आपण इथे पाहू शकतो की त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN दिलेला आहे. रेषाखंड AB, रेषाखंड LM हे कशा आहेत, एकरूप आहेत. रेषाखंड MN, रेषाखंड BC हे देखील कसे आहेत, एकरूप आहेत. तसेच रेषाखंड AC आणि रेषाखंड LM हे देखील एकरूप आहेत. हे आपण आकृत्याद्वारे सिद्ध केलेले आहे. आता पुढील जे उदाहरण आहे ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. पुढील उदाहरणाच्या आधारे आपण इथे घेतलेला आहे की प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार शिरोबिंदूच्या कोणत्या एकाच एक संगतीनुसार एकरूप होतात हे आपल्याला लिहायचे आहे. म्हणून बाबा कसोटीने त्रिकोण PQR, इथे आहे त्रिकोण PQR व त्रिकोण UST संगतीनुसार आपल्याला दाखवायचं आहे. तर ही जी पहिली रीत आहे ती आपण बघितली आहे की बाबा व कसोटीने त्रिकोण PQR संगत त्रिकोण UTS हे काय आहे, तर हे संगतीनुसार आहे. बाबा कसोटीनुसार आपण हे घेतलेलं आहे. जी आपली दुसरी रीत आहे ती आहे कोबाका कसोटीने, म्हणजेच त्रिकोण DAB त्रिकोण DBC हे काय आहे, संगतीनुसार कोण घेतलेले आहे. त्यानंतर पुढील आकृतीत त्रिकोणाच्या प्रत्येक जोडीतील समान खुणांनी दाखवलेल्या घटक एकरूप आहेत. प्रत्येक आकृतीखालील त्रिकोणाच्या एकरूपतेची कसोटी आपण लिहिलेली आहे. त्यानंतर त्या कसोटीने त्रिकोण एकरूप होण्यासाठी आणखी काही कोणती माहिती देणे आवश्यक आहे आणि ती माहिती दिल्यावर त्रिकोण शिरोबिंदूच्या कोणत्या एकाच एक संगतीने एकरूप होतील हे आपल्याला लिहायचे आहे. म्हणून आपण ते लिहून इथे घेतलेले आहे. जे पहिलं आहे ते आपण पहिलं जे समीकरण आहे ते आपण इथे उकल केलेले आहे की दिलेले त्रिकोण हे काटकोन त्रिकोण आहेत. म्हणून काटकोन त्रिकोण आपण इथे काढून घेतलेले आहेत. मग त्यांचे एक एक बाजू एकरूप आहेत. त्यांची प्रत्येक बाजू ही कशी आहे, तर एकरूप आहेत. त्यांचे रेघ LN मग एकरूप काय होणार आहे, तर EF. इथे बघा LN आणि एकरूप काय आहे, तर EF आहे. हे कर्ण कसे आहेत, तर एकरूप आहेत. हे दोन्ही कर्ण कसे आहेत, एकरूप आहेत. आणि दिलेले जे त्रिकोण आहेत ते कसे आहेत, तर काटकोन आहेत. म्हणून ही माहिती दिल्यावर LMN संगत DEDF या संगतीने त्रिकोण एकरूप होतील. आता या संगतीने जे त्रिकोण आहे दिलेल्या माहितीनुसार ते एकरूप आहेत हे सिद्ध झालेलं आहे. आता जे दुसरी आहे ती आहे त्रिकोण कोण DCA एकरूप त्रिकोण BAC. आता यांना जॉईंट करणारा जो रेषाखंड आहे तो आहे AC. हे 2 त्रिकोण काय करत आहे, जोडत आहे. म्हणून इथे सांगितलेलं आहे कोण DCA एकरूप कोण BAC ही माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. म्हणून ही माहिती दिल्यावर DCA संगत कोण BAC या संगतीत त्रिकोण कसे होतील, तर एकरूप होतील. आपण इथे पाहू शकतो की हे जे त्रिकोण आहे ते कसे झालेले आहे, एकरूप झालेले आहे. आणि ह्या दोन्ही कोणांना जोडणारे एक रेषाखंड कुठले आहे, त्यांचं कर्ण कुठला आहे, तर तो आहे AC. हा कर्ण कशाचा आहे, तर त्रिकोण ADC व त्रिकोण ABC चा जो कर्ण आहे तो एकच आहे, तो आहे कर्ण AC. पुढील काही माहिती आहे, तो उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे. आणि ते उदाहरणं आहेत की पुढील आकृतीतील त्रिकोणाच्या प्रत्येक जोडीतील संख्या गुणांनी दाखवलेली आहे. मग त्या एकरूप आहेत का, तर प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबंदीच्या कोणत्या एक संगतीनुसार एकरूप होतात ते आपल्याला लिहायचं आहे. तर बघा याची जी उकल आहे ती पहिली आपण मांडून घेतलेले आहे. आपण इथे पहिली पाहू शकतो काय आहे, तर पहिलं जे आहे आपण इथे करून घेतलेलं आहे बाकोबा कसोटी. ती काय आहे बघा XYZ. इथे बघा काय दिसत आहे आपल्याला X, Y आणि Z
एक्स वाय झेड संगत कोन वाय डब्ल्यू झेड काय आहे तर वाय डब्ल्यू झेड। एक जो कोन आहे तो कुठला आहे तर एक्स झेड वाय, तो आहे एक्स वाय झेड, आणि जो दुसरा आहे तो आहे एक्स डब्ल्यू वाय। हे काय आहेत तर बाकोबा कसोटीनुसार आपण हे घेतलेलं आहे। एक्स डब्ल्यू झेड हा काय आहे बाकोबा कसोटीनुसार आपण घेतलेला आहे, आणि दुसरा जो आहे तो कर्णभुजा कसोटी। आता कर्णभुजा कसोटी हा आहे कर्ण आय जे, म्हणजेच के जे आय संगत एल जे आय। बघा के जे आय संगत कोण कुठला आहे तर एल जे आय हा आहे संगत कोण। हा कुठला काय आहे तर कर्णभुजा कसोटीनुसार आपण हे घेतलेलं आहे। आणि जी आपली तिसरी पद्धत आहे ते देखील इथे आपण अभ्यासलेली आहे, आणि ती आहे बा कसोटी। ती बघा इथे आपण कशी घेतलेली आहे कोण जी एच जी ई, बघा एच जी ई ते आपण घेतलेले आहे। इथे पाहू शकतो आपण कोण एच जी ई, तर हा जो त्रिकोण आहे एच जी ई आणि ई एफ ई जी, तर एफ ई आणि जी यांना जोडणारा जो कर्ण आहे तो कुठला आहे तर ई जी हा त्यांना जोडणारा कर्ण आहे। हे दोन्ही कोण कसे आहेत तर बाबा कसोटीनुसार संगत आहेत। व चौथा जो आहे तो कोबा कसोटीनुसार कोण SMA संगत कोण OPT, हे दोन्ही कोण कसे आहेत तर एकमेकांशी संगत आहे का बघा। कोबाकव कसोटी बरोबर SMA आणि संगत OPT हे कशाच्या कसोटीनुसार आहे तर हे कोबाको कसोटीनुसार आपण इथे घेतलेले आहे। आणि पाचवं जे आहे ते आहे कोकोबा कसोटी। आता कोकोबा कसोटीनुसार MTN इथे आपण बघू शकतो MTN संगत कोण STN, हे आपण कोकोबा ह्या कसोटीनुसार संगत कोण हे दोन घेतलेले आहे। त्यांना जोडणारे TN हे काय आहे कर्ण आहे। मग आता बाकोबा कसोटी आपल्याला बघायची आहे, आणि बाकोबा कसोटी आपण इथे अभ्यासणार आहोत। बघा जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांच्याशी एकरूप असतील तर ते त्रिकोण परस्परांशी कसे असतात एकरूप असतात। हे कोणत्या कसोटीनुसार झालं तर हे बाकोबा या कसोटीनुसार आपण इथे हे कोण अभ्यासलेले आहे। आता बाकोबा कसोटी ही आपण बघितलेली आहे, तर याच्यामध्ये आपण हे सिद्ध केलेलं आहे की हे दोन जे त्रिकोण आहेत ते एकरूप आहेत की नाही, तर हे एकरूप कसे असणार आहे ते देखील आपण इथे बघितलेलं आहे। तर बघा त्रिकोणाच्या दोन संगत बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांच्याशी एकरूप असतील तर ते त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार कसे आहेत तर परस्परांशी एकरूप आहे। आता जी पुढील कसोटी आहे ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत। तर पुढील जी कसोटी आहे ती आहे बाबा कसोटी। आपण इथे पाहू शकतो जी बाबा कसोटी आहे ती कशी आहे तर जर एका त्रिकोणाच्या तीन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते त्रिकोण एकमेकांशी कसे असतात एकरूप असतात। ही कसोटी कुठली आहे तर बाबा कसोटी आहे। हे त्रिकोण आहेत त्रिकोण Q, त्रिकोण Y शी संगत असेल, त्रिकोण P, त्रिकोण Z, कोण R, कोण X हे जर एकरूप असतील तर बाबा कसोटी इथे होते। म्हणजेच एका त्रिकोणाच्या तीन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी कशा असायला पाहिजे एकरूप असायला पाहिजे, तर ते दोन त्रिकोण एकमेकांशी कसे असतात एकरूप असतात। हे कशानुसार सिद्ध होतं तर बाबा कसोटीनुसार हे सिद्ध होतं। त्यानंतर आपली जी पुढची कसोटी आहे ती आहे कोबाको कसोटी। ती आहे जर एका त्रिकोणाचे दोन कोन व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कसे असतात तर ते दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात। हे दोन त्रिकोण कसे असतात एकमेकांशी एकरूप असतात। पण केव्हा एकरूप असतात दोन संगत कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू यांच्याशी एकरूप असतील तर हे काय आहे तर कोबाको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असणार आहेत। आणि आपली जी पुढची आहे ती आहे कोकोबा कसोटी। त्यानुसार बघा जर एका त्रिकोणाचे दोन कोन, आता हे काय आहेत दोन त्रिकोण आहेत,
जर दोन कोन व त्यांच्यात समाविष्ट नसलेली एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाची संगत कोन आणि त्यांचा समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन कसे असतात त्रिकोण, तर परस्परांशी एकरूप असतात. हे कोकोबा कसोटीनुसार आपण हे उदाहरण घेतलेलं आहे. आता जी पुढची कसोटी आहे ती देखील आपण इथं बघणार आहोत, तर ती आहे कर्णभुजा कसोटी. कुठली आहे? कर्णभुजा कसोटी. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असेल तर दोन त्रिकोण परस्परांशी कसे असतात? एकरूप असतात. इथे आपण पाहू शकतो बघा, ही जी बाजू ए बी आहे ती बाजू एल एनशी कशी आहे? एकरूप आहे. बाजू ए सी कर्ण याचा देखील एल एन हा कसा आहे? एकरूप आहे. बाजू बी सी बाजू एल एन हे देखील कसे आहेत? परस्परांशी एकरूप आहेत. हे आहे कर्णभुजा कसोटीनुसार हे आपण घेतलेलं आहे. आता जी पुढची आहे ते आपण घेणार आहोत की त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए बी डी यांच्यामध्ये बाजू ए बी ही कशी आहे? तर सामायिक आहे. ही ए बी आपण बघितलेली आहे. त्यानंतर बाजू बी सी एकरूप, बाजू बी डी कोन ए हा सामायिक कोन आहे, परंतु त्या बाजूंचा समाविष्ट केलेला तो कोन नाही. ह्या आकृतीवरून आपण हे सिद्ध करू शकतो. इथे आपण पाहू शकतो की 41 अंशाचा हा कोन आहे आणि ए बी ची जी बाजू आहे ती आहे 4.5 सेंटीमीटर आणि बी सी ची जी लांबी आहे ती आहे 3 सेंटीमीटर आणि बी डी ची जी लांबी आहे ती आहे 3 सेंटीमीटर. पण हे जे कोन आहे ते एकमेकांशी कसे आहेत? संगत घटकांशी एकरूप असतील तर दोन त्रिकोण एकरूप असतील असे नाही. आता हे दोन्ही त्रिकोण एकमेकांशी एकरूप आहेत का? नाही, कारण हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत? एकमेकांशी एकरूप नाही आहेत. तर आपलं जे उदाहरण आहे ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. पहिलं आहे आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी डी एकरूप बाजू सारख्या खुणाने दाखवल्या आहेत. या आकृतीत एकरूप कोणाच्या जोड्या आहेत का हे आपल्याला शोधायचं आहे. आता आपल्याला जो त्रिकोण दिलेला आहे त्या त्रिकोणामध्ये एकरूप त्रिकोणाच्या जोड्या आहेत का ते आपण इथे बघणार आहोत. तर पाहूया की त्रिकोणाचे एकरूप जोड्या आपल्याला ह्या आकृतीमध्ये दिसत आहेत का. बघा, त्रिकोण ए बी डी त्रिकोण सी बी डी हे दोन त्रिकोण आपल्या समोर आहेत. इथे आपण पाहू शकतो त्रिकोण ए बी डी आणि त्रिकोण सी बी डी हे काय आहेत? दोन त्रिकोण आहेत आणि बाजू ए बी आणि बाजू सी डी हे काय आहेत? दिलेले आहेत, जे आपण ह्या आकृतीमध्ये पाहिलेले आहेत. त्यानंतर बाजू डी ए आणि बाजू डी सी हे सुद्धा आपल्याला या आकृतीमध्ये दिलेले आहेत. मग बाजू बी डी जी आहे, बाजू बी डी ही सामायिक आहे, म्हणून कोन बी ए डी एकरूप कोन बी सी डी, कोन बी ए डी एकरूप कोन बी सी डी हे कसे आहेत? एकरूप आहेत. म्हणून कोन ए बी डी कोन एकरूप कोन सी बी डी एकरूप त्रिकोणाचे काय आहेत? तर हे दोन्ही कोन जे आहे एकमेकांशी कसे आहेत? तर संगत कोन आहे. तर हे आपण इथे सिद्ध केलेलं आहे. त्यानंतर त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण सी बी डी हे काय आहे? बाबा कसोटीनुसार कसे आहेत? एकमेकांचे संगत कोन आहे. नंतर जे दुसरं उदाहरण आहे आपलं ते असं आहे की पुढीलपैकी प्रत्येक जोडीतील त्रिकोणात सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील त्रिकोण शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीने आणि कोणत्या कसोटीने एकरूप आहेत हे लिहा. तर प्रत्येक जोडीतील त्रिकोणाचे उरलेले संगत एकरूप घटक आपल्याला लिहायचे आहे. म्हणून आपण इथे काय केलेलं आहे? ही आकृती जी आहे ती इथे मांडून घेतलेली आहे. बघा, एम टी ही काय आहे? तर त्रिकोण एम एस टी आणि त्रिकोण एम बी टी ची काय आहे? तर संगत त्रिकोण आहे. बघा, त्रिकोण एम एस टी त्रिकोण एम एस टी एकरूप त्रिकोण एम बी टी हे काय आहे? कर्णभुजा कसोटी आहे. मग बाजू एम एस इथे आपण बघू शकतो, बाजू एम एस आणि बाजू काय येणार आहे? तर बी टी येणार आहे. मग एम एस टी जो आहे एम एस टी हा 90 अंशाचा आहे. मग त्यानुसारच आपला जो कोन आहे एम बी टी हा देखील कशाचा असणार आहे? तर तो देखील 90 अंशाचा असणार आहे. तर हे दोन्ही जे कोन आहेत ते किती अंशाचे आहेत? तर 90 अंशाचे आहेत. म्हणून कोन एस एम टी एकरूप कोन बी टी एम
आणि कोन SMT एकरूप कोन BMT हे दोन्ही कोन कसे आहेत तर एकरूप स्वरूपाचे आहेत जे आपण इथे अभ्यासलेले आहेत. आता पुढील उदाहरण देखील आपण घेणार आहोत. पुढील ज्या बाजू आहेत त्या देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा, बाजू RS एकरूप बाजू R. आपल्याला इथे बाजू RS दिसत आहे का त्रिकोणामध्ये? बघा, बाजू आपल्याला इथे दिसत आहे RS एकरूप बाजू R आणि Q. बाजू PR आपल्याला दिसत आहे बाजू PR एकरूप बाजू RT. ह्या कशा आहेत? समान आहेत, सारख्या आहेत, म्हणून त्यांना आपण एकरूप असं म्हटलेलं आहे. आता बाजू PQ याची एकरूप बाजू कुठली असणार आहे तर ST ही त्याची एकरूप बाजू आहे. मग त्रिकोण PRQ बघा, त्रिकोण PRQ ह्या एकरूप आहेत कशाशी? SRT. त्रिकोण SRT हे दोन्ही कोन जे आहेत ते कसे आहेत तर एकरूप आहेत. म्हणून एक कोन PRP बघा, कोन PRQ एकरूप कोन SRT व त्रिकोण PQR एकरूप रेघ जे आहे TSR हे कसे आहेत? एकरूप आहेत. मग कोन QPR आणि कोन STR हे देखील कसे आहेत तर एकरूप त्रिकोण आहेत. मग एकरूप त्रिकोणाचे हे काय आहेत तर संगत कोन आहेत. तर अशा प्रकारे आपण याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तर पहा मुलांनो, आपलं जे 13वे प्रकरण आहे त्या 13व्या प्रकरणामध्ये आपण काय शिकलेलो आहोत तर त्रिकोणाची एकरूपता व त्याच्या एकरूपतेच्या कसोट्यांची काही उदाहरणं जी आहे ती आपण या पाठामध्ये अभ्यासलेली आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपलं जे 13वं चॅप्टर आहे त्रिकोणांची एकरूपता हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे या आधारे देखील आपण त्रिकोणाची एकरूपता हे प्रकरण समजून घेणार आहोत.